नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। दिनांक 23 जूनचा हवामान अंदाज, उद्या सकाळपर्यंतचा अंदाज। आज राज्यात वारे वाहतील, तसेच आज पालघर, डहाणू, मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणात सर्वत्र, तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात, धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात, जळगाव, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांच्या काही भागात, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। यापैकी पश्चिम किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा या जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्याच्या इतर भागात, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याच्या इतर भागात, हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात, चंद्रपूर, भंडारा तसेच संभाजीनगरच्या उत्तर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील। तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील। सदर यापैकी काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। थोडा वेळ जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील। बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहील। तालुक्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राच्या हालचाली चालू असल्यामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो। तसेच मी कालच्या व्हिडिओमध्ये राज्यातील चालू परिस्थिती व जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतची परिस्थिती सांगितली होती। त्यामध्ये मी राज्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे, पण बरेच शेतकरी बांधवांना ही माहिती समजली नाही असे वाटते। त्यांना वाटले की जुलैमध्ये पावसाचा खंड आहे असे वाटले। त्यामुळे मी त्यांना परत एकदा सांगू इच्छितो की विस्कळीतपणा व खंड याचा काही संबंध नाही। खंड म्हणजे 10 ते 15 दिवस पाऊस पडला नाही तर त्याला खंड म्हणतात। तसेच विस्कळीत स्वरूपात म्हणजे पावसात अनियमितता असते। 4-5 दिवस पाऊस पडला नाही तर त्यास पावसास विश्रांती असे म्हणतात। सध्या आपण राज्यातील विस्कळीत स्वरूपात पावसाची स्थिती पाहत आहोत। त्यामध्ये कोठे मुसळधार तर कोठे मध्यम ते मुसळधार तर कोठे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी पाऊस पडला नाही अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारची परिस्थिती जुलै महिन्यात कमीत कमी 20 ते 22 दिवस पाहायला मिळेल असे सांगितले आहे। मी पावसाचा खंड सांगितला नाही याची नोंद घ्यावी। त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात हळूहळू मान्सून सक्रिय होण्याची शक्यता राहील। सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।